सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्यपीठाच्या युट्यूब वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या 4 वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधित करीत आहेत. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज दत्तपुराण विमर्श या विषयावर आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवाद आदरणीय महाराजांनी दत्तपुराणातील 3ऱ्या अध्यायातील 38व्या श्लोकापासून आपल्या प्रबोधनाला सुरुवात करताना सांगितले की जीवनमुक्त होण्यासाठी कोणत्या गोष्टी क्रमाने कराव्या लागतात त्याची शास्त्रशुद्ध मांडणी भगवान दत्तात्रेयांनी केली आहे. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की कृतार्थ झाल्यासारखे वागू नये, ऐकण्यासारखे शिल्लकच राहते. बाह्य व्यवहारात सुद्धा जीवनमुक्ताची ती दृष्टी असल्यास त्याला फारच ज्ञान प्राप्त होते. धर्मकर्माने विरहित आणि परमानंदपूर्ण असलेल्या जीवनमुक्ताचा देह वाऱ्याने हललेल्या वाळलेल्या पानाप्रमाणे प्रारब्ध कर्म करीत असतो. स्वतःच दक्ष जाणकार असलेला तो इतरांच्या दृष्टीने बाल उन्मत्त जड असतो. भिन्न भिन्न घटातील आकाशाप्रमाणे तो स्वानंदात रमलेला असतो. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की स्थूल सूक्ष्म कारणांमध्ये जो एकमेव आत्मा आहे तो स्मरणानेच जाणावा. तसे आयुष्य घालवणाऱ्याला पुनर्जन्म नाही. शरीर पात होण्यापूर्वी जो आत्मरूप जाणत नाही तो सृष्टीमध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हे गीतेत सुद्धा सांगितले असे आदरणीय बाबाराव म्हणाले. पुढे ते सांगतात की ज्ञानी माणसाचे प्राण सुषुम्ना मार्गाने जात नाही, तो सद्योमुक्त होतो. ज्याने उपासना केली आहे तो क्रमाने मुक्ती मिळवण्यास योग्य असतो. सतत स्मरणामुळे नवदारांनी जे प्राणांचे उत्क्रमण होते ते उत्क्रमण सुषुम्ना मार्गाने रविकिरणाने पुनरावृत्ती न होता तो जीव ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. म्हणजेच काय तर त्याला सद्योमुक्ती प्राप्त होते. पुढे ते सांगतात की त्यासाठी हे कालचक्र निर्माण केले आहे व इथे पुढच्या श्लोकांमध्ये कालचक्राविषयी माहिती त्यांनी दिली आहे. ते म्हणतात की असा बंध मोक्ष प्रकार मी तुला संक्षेपाने सांगितला आहे. व ते पुढे असा उपदेश करतात की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, ज्ञान सद्गुरूशिवाय नाही आणि परमेश्वर कृपेशिवाय सद्गुरूंची प्राप्ती होऊ शकत नाही. परमेश्वराचा कृपा प्रसाद होण्यासाठी आणि चित्त शुद्धीसाठी नित्य नैमित्तिक वेदविहित अशा स्वधर्माचे अनुष्ठान आवश्यक आहे. हत्तीच्या एक देशाने ज्ञान असलेले आंधळे आणि हत्तीला जाणतो आहोत म्हणून परस्परात भांडण करतात, त्याप्रमाणे हा शास्त्रांचा समूह संकुचित दृष्टीचा आहे. वास्तविक मोक्ष आणि त्याचा सन्मार्ग कोणता याचा विचार साकल्याने कोणीच केला नाही म्हणून त्यांची दृष्टी अल्प आहे, संकुचित आहे. असे भगवान दत्तात्रेयांनी स्वतःच्या शास्त्रशुद्ध ज्ञान, त्याचा मार्ग, त्याचा परिणाम सांगून स्पष्टपणे शास्त्रांचा वादविवाद हा संकुचित असल्याचे कथन केलेले आहे. मी सांगितलेले उपनिषदातील श्रुती, युक्ती व अनुभवांनी सिद्ध असलेले ज्ञान तू जाणून त्याच्या चिंतनातच स्थिर व्हावेस, त्यामुळे तुला मोक्ष मिळेल असे श्री भगवान दत्तात्रेय म्हणतात. तुला या ठिकाणी सद्योमुक्ती मिळव असे ते पुढे म्हणतात. पुढच्या अध्यायात हा यती भगवान दत्तात्रेयांनी केलेल्या उपदेशाचे आकर्णपान करून विशेष तृप्त झाल्याने पुन्हा विचारता झाला की हे भगवान, कोणते कर्म करावे, कोणत्या ईश्वराची उपासना करावी. या ठिकाणी अनेक उपास्य देव आणि कर्म ऐकण्यात आले आहे. 25 संस्कारांनी संस्कृत झालेले ब्राह्मण पवित्र व योग्य असतात असे काहींचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते व्रते, तीर्थक्षेत्र निवास, पूजा, जपजाप, तपश्चर्या, दान आदींची अपेक्षा परमेश्वराच्या प्राप्तीसाठी असते. पुढे क्रमशः चित्तशुद्धी, बुद्धिस्थैर्य, ज्ञान आणि प्राप्तीसाठी कर्माची यादी इथे दिलेली आहे. प्रत्यक्ष विष्णू, शंकर आणि देव सुद्धा निर्विघ्नतेसाठी ज्यांची उपासना करतात ते वक्रतुंड गणपती मानवाने पूजा करण्यास योग्य आहेत असे गणपती भक्तांचे मत आहे असे ते म्हणतात. जगाच्या उत्पत्ती, स्थिती, प्रलयाला कारण असलेली गणपती देवता श्रेष्ठ असून वेदांमध्ये तिथे स्तवन आहे. गणपती हा ब्रह्मणस्पती आहे असे वेदात सांगितले आहे. तो
महाकवी, ज्येष्ठराज आणि मंत्रकर्ता आहे. तो धनदाता, रोग हरता आहे. तो सत्वर फल देणारा, विधिज्ञ आणि पुष्टीदायक आहे. म्हणूनच गणेश भगवान पूजनीय आहेत. तो वक्रतुंड असूनही सुमुख आहे. ही दोन्ही विशेषणे परस्पर विरोधी आहेत, पण त्याचा अर्थ विरोधी नाही. हे ज्या शिवपुत्राला दुर्वांकुर, लाया आणि यांनी पूजा करतात ते ऐहिक व पारलौकिक भोग भोगून मोक्षाला जातात. तो गणेश विघ्ननाशक शिवपुत्र आहे. त्याला प्रमाण विघ्ननाशिने शिवसुता अशी श्रुती आहे. इथपर्यंत दत्तपुराण अतिशय सुंदरपणे समजावून सांगून आदरणीय बाबा महाराजांनी आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी बाबा महाराजांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. नमस्कार. अनुसूया अत्रि संभवतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात. अशा भगवान दत्तात्रेय प्रभूचं हे जणू काही कलियुगातले प्रत्यक्ष दत्तात्रेय अंशावतार अशा श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी दत्ताचं, भगवान दत्तात्रेयचं वर्णन करणारा हा जो दत्तपुराण ग्रंथ सिद्ध केला, त्यातल्या 4था अध्याय जो आहे त्याचा आपण विमर्श घेत आहोत. या 4थ्या अध्यायाचा प्रारंभ म्हणजे एक संन्यस्त यती जो आहे, हा यती जो उत्तम प्रमाणे संस्कारित आहे, चतुर्थाश्रम ते जे नियम आहे ते नियम संपूर्णपणे व्यवस्थितपणे पालन करणारा आहे, त्याला वेदांताचं ज्ञान आहे. तरीही त्याच्या मनात काही ज्या शंका आहेत, म्हणून त्यांनी भगवान दत्तात्रेयाशी संवाद जेव्हा सुरुवात केली, काही प्रश्न विचारायला, तेव्हा या 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकांमध्ये त्यांनी भगवान दत्तात्रेयांना असं विचारलं की असं ज्ञात आहे, ऐकिवात आहे, लोकांना माहिती आहे आणि चारीकडे असं बघण्यात येतं की लोक अनेक वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना करतात. त्यांची आणि जशी उपासना करतात तशी त्यांची कर्मकांड पद्धती वेगवेगळी आहे, त्यांची उपासना पद्धती सुद्धा वेगवेगळी आहे. मग जशा देवी देवता वेगवेगळ्या आहेत, उपासना पद्धती वेगळ्या आहेत, कर्मकांड वेगळे आहेत, यामुळे माझ्या मनात अशी संभ्रमावस्था झालेली आहे की नेमका कुठल्या देवतेचं पूजन करावं, कुठल्या देवतेची उपासना करावी आणि कुठल्या पद्धतीचा उपासनेचा आणि कर्मकांडाचा अवलंब करावा. अशा पद्धतीने जेव्हा या यतीने भगवान दत्तात्रेयांना विचारलं, त्याच्या मनातली कल्पना समोर ठेवली, तेव्हा भगवान दत्तात्रेयांनी जेव्हा सांगायला सुरुवात केली, तेव्हा ज्या काही विविध महत्वाच्या देवता आहेत त्यांचं वर्णन करत असताना त्यांनी सर्वप्रथम गणेश या देवतेचं वर्णन केलं आणि थेट वेदांमधून, वेदांच्या ऋचांपासून तर पुराणांपर्यंत या गणेश या देवतेचं वैशिष्ट्य, महत्व आणि महात्म्य हे जणू काही या यतीच्या निमित्ताने हा यती भगवंताला सांगत असताना दत्तात्रेयाला त्या निमित्ताने महाराजांनी प्रकट केलं. हे आपण मागल्या पुष्पात बघितलं. आता या पुष्पामध्ये हा यती भगवान दत्तात्रेयांना जेव्हा
इतर देवी देवतांविषयी सांगतो आहे, तो विमर्श आता आपण बघणार आहोत. तर ये दुर्वांकुर लाजाद्यैहि पूजयन्ति शिवात्मजम ऐहिकान मुष्मिकान भोगान भोक्त्वा मुक्तिम व्रजन्ति ते. म्हणजे ये दुर्वांकुर लाजाद्यै, दुर्वांकुर लाह्या यांनी ज्याची पूजा करतात तो शिवात्मज म्हणजे गणेश हा ऐहिका मुष्मिकान भोगान भोक्त्वा, म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक भोग हे दोन्ही जणू काही भक्ताला प्रदान करतो. आणि हे भोग भोगून याचे जे उपासक आहे ते शेवटी मुक्ती व्रजंती, ते शेवटी मुक्त होतात. अशा गणपतीचं शेवटी वर्णन करतात जेव्हा हा यती सांगतो. पुढे त्यांनी आता सांगायला सुरुवात केली तेव्हा तो म्हणतो, यशोदयास्तम यशोदयास्त समये शिवाद्याशी स प्रत्यक्ष श्रूयते रवी. म्हणजे ज्याच्या उदय आणि अस्ताच्या वेळी यशोदयास्त उदयोदयास्त अस्त समये, ज्याचा उदय आणि अस्त या दोन्हीही वेळेस शिवाद्या अपि चांजलीम, म्हणजे शिवादिक सुद्धा हात जोडून नमस्कार करतात. तो विश्वसाक्षी साक्षात स्वप्रत्यक्ष, तो प्रत्यक्ष जो भगवान आहे तो कोण आहे, श्रूयते रवी, तो रवी म्हणजे सूर्य या नावाने ओळखला जातो. याचं वैशिष्ट्य काय आहे, यदधीना कालगतीर यद धीना क्रिया समाहा जन्मंत्रेण द्विजत्वाप्ती जन्मंत्रेण कृतार्थता. यद आधीना, ज्याच्या अधीन, कालगती, ज्याच्या अधीन कालगती आहे, कालगती ज्याच्या स्वाधीन आहे, आधीना क्रिया समाहा, ज्याच्या ताब्यात सगळ्याच क्रिया आहेत. म्हणजे उदय होता सूर्यनारायण, घडती कार्ये अलिप्त आपण, असे जे माऊलीने वगैरे काही ठिकाणी म्हटलं आहे, सगळी कार्य सुद्धा जणू काही त्याच्यात अधीन आहेत. यन्मंत्रेण द्विजस्त्वा, ती त्याच्या मंत्राने म्हणजे गायत्री मंत्राने द्विजत्वाची प्राप्ती होते. म्हणजे यज्ञोपवीत संस्कारामध्ये या सूर्याची स्तुती करणारा जो गायत्री मंत्र आहे त्याची प्राप्ती झाली म्हणजे त्या ब्राह्मणाला द्विजत्व येतं आणि मग त्यामुळे त्याला कृतार्थता प्राप्त होते. या ठिकाणी हा सूर्याचं वर्णन करतोय. लौकिका अपि व्यवहृत्तीर्य तत्प्रसादात प्रवर्तते स्मर्यते स्वान दुष्ट सृष्टी सविती श्रूयते अपीच. म्हणजे ज्याच्या खऱ्या कृपा प्रसादाने लौकिक व्यवहार देखील पार पडतात आणि स्मर्यते अस्मान विश्वसृष्टी, ही सृष्टी जी आहे ती त्याच्यापासून निर्माण झाली आहे असं सुद्धा पूर्वसुरींनी सांगितलंय, असं सुद्धा ऐकण्यात आहे. म्हणजे सूर्यापासून वृष्टीमुळे अन्न आणि अन्नामुळे प्रजा उत्पन्न होते, म्हणून ही सृष्टी उत्पन्न करणारा तो सूर्य आहे. कारण गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय की अन्नात भवती भूतानी, नाही का, म्हणजे अन्नापासून सगळं निर्माण होतं आणि
हे सगळं कशामुळे होतं? तर वृष्टीमुळे. यज्ञात भवती पर्जन्या पर्जन्यात अन्न संभवा. म्हणजे हा यज्ञ कशा करतात? तर त्या सूर्याकडे जेव्हा प्रार्थना केली जाते तेव्हा अग्नीमध्ये समंत्रक जी काही आहुती आपण टाकतो ती आहुती कुठे पोचते? या सूर्याकडे. त्यामुळे काय होतं? यज्ञात भवती पर्जन्या, त्यामुळे पाऊस पडतो. पर्जन्यात अन्न संभवा, त्या पावसामुळे अन्न होतं. आणि अन्नात भवती भूतानी, त्या अन्नामुळे सगळी सृष्टी आणि पुरुष वगैरे निर्माण होतात. म्हणून जणू काही कर्म सुद्धा हे या यज्ञाशी जोडले, म्हणून यज्ञ कर्म समुद्भव. म्हणजे जणू काही या सगळ्या कर्माला सुद्धा निमित्त हा भगवान सूर्य आहे. आता पुढे आणखीन हा यती असं म्हणतोय, जगतस्थस्थुश्चात्मा सूर्यस्तम बहुधा जगुः मूर्तामूर्त जगत सर्वम प्राणापानात्मकम श्रुतम. म्हणजे स्थावर जंगमात्मक सृष्टी जी आहे, या सृष्टीचा आर्य सूर्य, सृष्टीचा आत्मा जो आहे तो सूर्य आहे. सूर्य आत्मा जगतस्थस्तु अशी श्रुती आहे. आणि मूर्त अमूर्त सर्व विष्णू प्राणपानात्मक आहे असं श्रुती म्हणते. त्या प्राणपानात्मकम असं का? तर भगवंतांनी सांगितलंय, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. तर हा जो अग्नी आहे, जठराग्नी, हा जो आहे हा जणू काही वैश्वानर आहे. पण एका प्रकारे माणसाच्या शरीरात या सूर्य जो आहे, ज्या सूर्याचं जे तेज आहे तेच म्हणजे जणू काही हा जठराग्नी आहे. म्हणजे प्राण आणि अपान या पद्धतीने या शरीरात असणार जो विश्वात्मक आहे त्याला गीतेने म्हटलं, अहम वैश्वानरो भूत्वा. मी वैश्वानर. म्हणजे वैश्वानर हे नाव सूर्यालाही हे आहे आणि वैश्वानर हे माणसाच्या आतला जो तेज आहे त्यालाही आहे. म्हणून या ठिकाणी महाराजांनी अशी युक्ती केली की प्राणापानात्मकम श्रुतम, म्हणून हा प्राण आणि पान या दोन्हीचा समन्वयाने जणू काय निर्माण होतो. आणि इतर श्रुती सुद्धा अशाच पद्धतीने सूर्याचं वर्णन करतात. प्राणसूर्योपरश्चंद्रस्तयो सर्व प्रतिष्ठितम श्री सूर्य किरणा वेशा चंद्र अपिच चंद्रता. म्हणजे स्वरोदय विज्ञान किंवा योगाच्या पद्धतीने जर आपण असं म्हटलं तर शरीरातल्या या डाव्या नाकपुडीतनं येणारा श्वास आणि उजव्या नाकपुडीतनं येणारा श्वास हे जेव्हा प्राण आणि अपान या दोन पद्धतीने सुरू असतात, घेता सो सोडिता अहम ऐसा चाले सोहम सोहम, असं जेव्हा सोहमचं वर्णन केलं जातं तेव्हा याचा असंच आहे की प्राणापान गतिरुद्धयो, प्राण आणि अपान यांच्या गतीचं एक प्रकारचं या सोहम साधनेमध्ये नियंत्रण आहे. पण याला योगशास्त्रामध्ये आणखीन एक सांगितलंय. काय सांगितलं? जसं इडा आणि पिंगला अशा दोन नाड्या म्हटल्या आहेत, तसं त्याला आणखीन सांगितलंय की उजवी आणि डावी नाडी म्हणजे कोणची? तर एक जी आहे ती प्राणवाहाची नाडी आहे, ती सूर्य नाडी आहे. एक जी आहे ती चंद्र नाडी आहे. म्हणून एकाला सूर्यवाहा प्राण म्हटलं आणि एकाला चंद्रवाहा पान म्हटलं, चंद्रवाहा प्राण म्हटलं. म्हणून गीतेने म्हटलं प्राणात प्राणात जुन्नोती. काही लोक प्राणातच प्राणामध्ये होम करतात आणि जणू काही या पद्धतीने या दोघांमध्येच सर्व विश्व प्रतिष्ठित झालेलं आहे. आणि पुढे काय आहे?
श्री सूर्य किरणावे अवेशा चंद्रस्यापीच चंद्रता. चंद्राला सुद्धा जी प्रकाशमानता आहे, चंद्राला जो प्रकाश आहे तो सुद्धा सूर्यामुळेच आहे. एक शास्त्रीय सत्य आणि या निमित्ताने सूर्याचं वर्णन करताना हा यती सांगतो. आता चंद्रो न भिन्नो मात्स सूर्य सकलात्मका यम विना जगद्यांध्यम ही स्वदेव कै न पूज्यते किंवा स्वदेव कै न पूज्यते. म्हणून चंद्र हा जर सूर्यापेक्षा वेगळा नाही, हा सूर्य जर सर्वांचा आत्मा आहे, याच्याशिवाय जर प्रकाश नसेल तर संपूर्ण जग हे त्याशिवाय जणू काही अंधच होईल. जगदांध्यम यम विना, त्याच्याशिवाय सगळं जगत जणू काही अंध असल्यासारखं राहील. म्हणून असा जो सूर्य आहे तो कोणाकडून पूजला जाणार नाही, त्याची कोण पूजा करणार नाही. म्हणजे या ठिकाणी जणू काही आता हा यती हा सूर्याचं महत्व प्रतिपादन करतात. मग तो असं म्हणतो, तमोमू ग्रसती तेश दृष्टवादो न तात्विका तस्मात भक्ते भक्ते दो देवो वरोकश्चा पराजिता. म्हणजे अंधार याला ग्रासतो. हा दृष्टवाद जो आहे हा तात्विक नाही. दृष्टवाद म्हणजे जे दिसतो, आपल्याला असं वाटतं की अंधार झाला म्हणजे या सूर्याला जणू काही अंधाराने ग्रासला आहे, पण प्रत्यक्षात असं होत नाही. तो तसाच असतो. तर अंधार का होतो हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अंधाराने सूर्याला ग्रासला असं कधी होतच नाही. हा तात्विक व्यवस्थित नाही. म्हणून खऱ्या अर्थाने भक्ताची इच्छा पूर्ण करणारा हा जो सूर्य आहे हा खरा अपराजित, कुणाकडूनही याचा पराजय होत नाही असा श्रेष्ठ असा हा देव आहे. आता याच्या पुढे हा यती काय सांगतो. आता तो असं म्हणतो, ईशावास्यम इदम सर्वम चक्षो सूर्यो अजायत इति श्रुती रुवाचो तो महादेव परावराहा. या ठिकाणी काय, या ठिकाणी ईशा शब्द त्यांनी कुठल्या अर्थाने वापरलाय तर भगवान शंकर या नावाने. आता ईशावास्य उपनिषद जे आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. संपूर्ण जगत आणि जगताच्या पलीकडे आत बाहेर सर्वत्र ईश्वराने व्याप्त आहे. ईश्वराने आच्छादन केलेलं आहे हे संपूर्ण जगत. या ठिकाणी एक श्रुती त्यांनी मांडली आहे. त्यांनी काय म्हटलं, ईशावास्यम इदम सर्वम चक्षोः सूर्यो अजायत. म्हणजे या ईश्वराच्या डोळ्यापासून सूर्य उत्पन्न झाला. या मूळ ईश्वराच्या म्हणजे आपण का असं म्हटलंय, चंद्रमा मनसो जात चक्षोः सूर्यो अजायत. पुरुष सुक्तामध्ये असं म्हटलं की मनापासून चंद्र उत्पन्न झाल्या या विराट पुरुष किंवा पुरुषापासून, आणि त्याच्या डोळ्यापासून सूर्य उत्पन्न झाला. या ठिकाणी महाराजांनी बरोबर हे सूत्र या ठिकाणी घेतलं. दत्तपुराणाच्या या श्लोकामध्ये 19व्या श्लोकात त्यांनी काय केलं, ईशावास्यम इदम सर्वम हा ईशावास्य उपनिषदातला ऋषेचा काही भाग आणि पुरुष सुक्ताचा चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्यो अजायत हा सूर्याचा काही भाग, अशा दोनचा या ठिकाणी समेल केला. आणि काय केलं,
इति श्रुतीरु वाचोतो महादेव परावरा. अशी श्रुती आहे. म्हणजे वेदांतनी असं म्हटलंय. म्हणून महादेव सर्वश्रेष्ठ आहे असा तिसरा अर्थ यातनं त्यांनी निर्माण केला. का? त्यांनी सांगितलं ईशा शंकरेण असा अर्थ शिवभक्त करतात. कारण रुद्राष्टाध्यायी जे आहे त्याच्यामध्ये शेवटी जेव्हा ऋचा आहे तर ईशान सर्व विद्यानाम ईश्वर सर्व भूतानाम असं रुद्राविषयी म्हणजे शंकराविषयी म्हटलंय. मग त्या अर्थाने जर म्हटलं तर ईश म्हणजे भगवान शंकर. म्हणून भगवान शंकराच्या निमित्ताने भगवान शंकर श्रेष्ठ कसं आहे असं या दोन श्रुतिवाक्यातून त्यांनी सांगितलं. आणि मग परे नाम ब्रह्मादया वरे नाम निष्कृष्टा यस्मात म्हणजे एका अर्थाने ब्रह्मादी देव ज्याच्यापेक्षा कनिष्ठ आहेत म्हणजे तो सर्वश्रेष्ठ आहे अशी एक श्रुती. म्हणून तो महादेव आहे, देवांचाही देव आहे. असं कोण? तर भगवान शंकर. या भगवान शंकराचं वैशिष्ट्य आणखीन यती काय म्हणतो? अष्टमूर्ते रसो सूर्यो मूर्तित्वे परिकल्पिता नेत्रम त्रिलोचनस्यैक मसो सूर्यस्तदा आश्रिता. हा शंकर कसा आहे? अष्टमूर्ती एक वेगळ्या प्रकारचा 8 हात असलेला असा जो आहे अशा या शंकराच्या मूर्तीमध्ये हा सूर्य कल्पिलेला आहे. आणि हा शंकर त्रिलोचन 3 नेत्र आहे. आणि या शंकराचा एक नेत्र म्हणजे ज्या ठिकाणी आज्ञाचक्र माणसाचं असतं ते आज्ञाचक्र आहे. या शंकराचा एक नेत्र हा सूर्य आहे. म्हणजे जणू काही सूर्याला या शंकराचा आधार आहे असे महाराजांनी या ठिकाणी उपपत्ती केली. आता भगवान शंकराला अष्टमूर्ती हा शब्द या ठिकाणी वापरला कशा करता? तर ही जी पंचमहाभूत आहेत कोणची? पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत. आणि सूर्य चंद्र आणि होता किंवा अग्नी हे जे 3 आहे या अष्टानी युक्त या 8 गोष्टींनी युक्त असल्यामुळे ही शंकराची जी मूर्त आहे हा मूर्त स्वरूप शंकर हा अष्टमूर्ती असं म्हटलं आहे. आणि का असं म्हटलं? जरी पंचभौतिक असतील तरी सूर्य चंद्र आणि अग्नी हे तीनही जणू काही त्याच्या डोळ्यात वावरत असतात. म्हणून त्याला त्रिनेत्र असं म्हटलं आहे. यस्य भासां सर्वं इदं विभातीति श्रुतेरिमे तमेव भान्तमीशान मनोभांती खगादयाः. यस्य भासा सर्वं इदं ज्याच्या तेजाने हे सर्व विश्व भासतं. ज्याच्या तेजामुळे ज्याच्या प्रकाशामुळे आपल्याला सगळ्या विश्वाची जाणीव होते. कारण प्रत्यक्ष दृष्टिगोचर होतं. या श्रुत्यानुसार हे सर्व सूर्यादी वगैरे जे आहे तमेव भांत मीशान मनोभांती खगादया. ते खगादया जे म्हटलं आहे म्हणजे या ठिकाणी जे ग्रह आहे खग प्रद्योत म्हणजे हे जे ग्रह वगैरे आहे सूर्यादी हे सुद्धा जणू काही त्या भगवान शंकरामुळेच प्रकाशित होतात. तमेव भांत मीशान ईशान वगैरे त्याच्यामुळेच. आता ईशान सर्व विद्यानाम भूतानाम चेतीच्या श्रुते वेदादिनाम अप्यधीशा स्वब्रह्मा कैर्न पूज्यते. म्हणजे ईशान सर्व विद्यानाम सर्व विद्यांचा आणि भूतानाम सुद्धा तो स्वामी आहे अशी जी श्रुती आहे. आपण मग उल्लेख केल्याप्रमाणे अष्टाध्यायी रुद्रामध्ये शेवटी
ईशानः सर्व विद्यानां ईश्वरः सर्वभूतानां अधिपतयो अशी श्रुती आहे. तर या अर्थाने तो जर का सगळ्या विद्यांचा आणि प्राणी मात्राचा हा जर स्वामी आहे, कोण? भगवान शंकर. आणि वेदादीनाम अप्यधीशा हा अपिधीशा, वेदांचाही जणू काही तो स्वामी आहे. हा शंकर हा कोणाकडून पूजला झाला नाही. स्वब्रह्मा काही न पूज्यते, तो कोणाकडून पूजला जाणार नाही. पुढे महाराज म्हणतात, यश्च संहार काले तू न किंचित अवशिष्यते, सृष्टी काले पुनः सर्व स एक सृजती प्रभू. म्हणजे ज्याच्या मुळे संहारकाली काहीही शिल्लक राहत नाही आणि एका अर्थाने सृष्टी उत्पन्न काळात उत्पन्न करण्याच्या वेळेस सुद्धा तो एकटाच जणू काही सर्व सृष्टी उत्पन्न करतो. देवांचा देव महादेव हा जणू काही सर्व सृष्टी उत्पन्न करतो. आणि कसं करतो? सूर्याचंद्रमसो धाता यथा पूर्वम कल्पयत इति श्रुते महादेव श्रेष्ठ अर्च सकलार्चिता. म्हणजे सूर्याचंद्रमसो धाता यथा पूर्वम अकल्पयत, जसं पूर्वीच्या कल्पांमध्ये सूर्य आणि चंद्राची उत्पत्ती झाली, त्याच पद्धतीने हा प्रत्येक कल्पाच्या वेळी जणू काही हा महादेव हा सूर्य आणि चंद्राची सुद्धा उत्पत्ती करतो. अशी जी श्रुती आहे, ही श्रुती आपण जर बघितली तर गीतेत सुद्धा या अर्थाचा आपल्याला श्लोक मिळतो की सूर्याचंद्रमसो धाता यथा पूर्वम कल्पयतो सृजाम्यहं पुन्हा पुन्हा. भगवंतांनी सांगितलं मी पुन्हा पुन्हा सृष्टी निर्माण करतो. हा भाग तिथेही आलेला आहे, कारण हा मूळ वेदातली रुची आहे. तर या श्रुतीवरून इतकी श्रुते महादेवो श्रेष्ठो अर्च सकला अर्चिता, म्हणून तो सर्वांनी पूजलेला पूजनाला योग्य असा पूज्य आहे. नया महादेवाचं वैशिष्ट्य सांगताना ते असं म्हणतात, विश्वम भूतम भवद्भव्यम सर्व रुद्रात्मकम श्रुतम मृत्युंजयास्तारकोत स यज्ञस्य प्रसाधना. म्हणजे भूत भविष्य वर्तमान आणि सर्व काही विश्व हे रुद्रात्मक आहे. विश्वम भूतम भवद्भव्यम सर्व रुद्रात्मकम श्रुतम, भूत भविष्य वर्तमान आणि हे संपूर्ण विश्व हे जणू काही रुद्रात्मक आहे. कारण आपण हे रुद्रामध्ये आपण याची प्रशस्ती ऐकली, रुद्राचं महत्व. आणि हा काय आहे? यात भगवान शंकराला मृत्युंजय असं म्हटलंय. मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शांभवे. म्हणून मृत्युंजय तारक होतं. हा मृत्युंजय हा तारक असून हा यज्ञाचं सुद्धा प्रसाधन आहे, म्हणजे यज्ञ करण्याकरता साधन आहे. मृत्युंजय हा यज्ञ आयुष्यवर्धना करता जो याग करतात तो मृत्युंजय याग असतात. म्हणून एका अर्थाने आयुष्यवर्धनाचा जणू हा मृत्युंजय हा शिव साधन आहे. विषमाक्षो अपि समदृक्षा शिवो अपि शिव सच वृषसंस्थोप्य ती वृषो गुणात्माप्य गुणो मला. म्हणजे त्रिनेत्र असूनही समदृष्टी असलेला आणि समदृक्षा शिव अपि विषम अक्षोपी. सम म्हणजे दोन आणि विषम अक्षो अपि, विषम असे याला डोळे आहेत. सामान्य माणसाचे डोळे सम असतात, दोन असतात.
याला 3 आहे. म्हणून याला महाराजांनी वर्णन करताना म्हटलं विषम अक्षो अपि. विषम नेत्र आहेत तरी, कारण हा त्रिनेत्र आहे तरी हिची दृष्टी कशी आहे? समदृक्षा शिवो अपि. आणि समदृष्टी असलेला आणि स्मशानादी याशिवाय याचा वास असून सुद्धा वृषसंस्थोप्यती वृषो हो, याचं वाहन जे आहे ते वृषभ वाहन आहे, तरी हा विधी निषेधाच्या अतीत निर्गुण असूनही गुणात्माप्य गुणो मदाहा. भक्ताचा जेव्हा अनुग्रह करतो तेव्हा त्यांची जे मलदोष असतात त्याचा हा निवारण करणारा आहे. म्हणजे हा राहतो जरी स्मशानामध्ये, वृषभावर आरूढ होतो तरी सुद्धा हा शुद्ध करणारा असा गुणात्मा असून तो भक्तांचा जो मल आहे, आवरण मल आहे, दोष आहे, त्याचं निवारण करतो. आणि यदाज्ञा बुद्वहंतस्त्र क्षीरसा सा असुरा सुरा अन्नम वातो वर्ष इति शवो यस अस्य विश्वपाहा. ज्याची आज्ञा देव असुर शिरसावंद्य मानतात. यद आज्ञा हंत्रस्य शिरसा सा सुरा सुरा. म्हणजे असुर सुर असं, सुर असुर म्हणजे देव सुद्धा ज्याची आज्ञा मानतात, पाळतात. आणि अन्नम वातो वर्ष इति शवो, जणू काही अन्न, वात आणि वर्ष हे जणू म्हणजे वर्ष म्हणजे वर्षा, पाऊस, हे ज्याचे बाण असून ते विश्वाचे संरक्षक आहेत. काही ठिकाणी वर्ष म्हणजे काल असं जरी म्हटलं तर हा काल सुद्धा शिवाच्या अधीन आहे. म्हणून ते जणू काही याचे बाण आहे, ते विश्वाचे संरक्षक आहे. आता हा बाण हा शब्द नेमका या ठिकाणी कसा आला असेल? तर आपण जेव्हा रुद्र म्हणतो, नमोस्तु रुद्रेभ्यो, हा जो दशप्राशीर, दशदक्षिणा, दशप्रदीप, दशोर्ध्वा वगैरे हे जेव्हा रुद्राचे असतो तेव्हा या ठिकाणी बाणा उत अशा शब्दाचे बाण शब्द रुद्रामध्ये येतात. नमस्ते रुद्रमन्यवे शूर इकवे नमहा. तेव्हा रुद्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुझे जे बाण आहे ते शत्रूकडे कर, आमच्याकडे करू नको, अशी प्रार्थना केलेली आहे एकेका अनुवाकामध्ये. बरोबर त्या उक्तीचा या ठिकाणी महाराजांनी उत्तम पद्धतीने या ठिकाणी आपल्याला परामर्श घेतला. आणि मग भिषक्तमं त्वां भिषजा शृणोमिति श्रुतेरयं स्वभक्त संसार महा रोगहर्ता अपि शंकराः. भिषक्तमं त्वां भिषजा म्हणजे हा जो महादेव आहे हा वैद्यांचाही वैद्य असा महावैद्य असलेला, असं याची प्रशस्ती आहे असं मी तुला ऐकतो. कारण भगवान शंकराचं एक नाव जे आहे, एक तीर्थ आहे, ते वैद्यनाथच आहे, वैद्यनाथ आहे. आणि या वचन हा स्वतः शंकर स्वतः भक्तांचा संसार रूपी स्वभक्त संसार महारोग हरता, स्वतःच्या भक्तांचा संसार रूपी जो महारोग आहे तो दूर करणारा आहे असं महाराज म्हणतात. हा जो वाक्प्रचार आहे तो आपल्याला गुरुगीतेत एक ठिकाणी असं ज्या ठिकाणी बघायला मिळतो त्या ठिकाणी असं म्हटलं आहे गुरु विषयी की आनंद मानंद कर प्रसन्नम ज्ञान स्वरूपम निजबोध युक्तम
योगींद्र मीड्यम भवरोग वैद्यम. हा जो भवरोग वैद्यम हे जी गुरु करता, या गुरुगीतेने जे विशेषण त्या ठिकाणी घेतलं, तेच विशेषण या ठिकाणी महाराजांनी भगवान शंकराच्या दृष्टीने इथे प्रयुक्त केलेलं आहे. म्हणून त्यांना विषक्तम त्वाम भिषजा, हा वैद्यांचा महावैद्य असं म्हटलं. आणि शिवोपी शक्तियुक्तश्चे तत्प्रभू कार्याय नान्यथा स्वमायया विनेशस्य परस्यानुभवात्मना. म्हणजे शंकर हा स्वतः, शिवो अपि शंकर सुद्धा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी महाराज वर्णन करतात. भगवान शंकर हा शक्तियुक्त प्रभू कार्याय नान्यथा. खरं म्हणजे सृष्टी आदी निर्मितीला हा स्वतः खऱ्यामध्ये समर्थ आहे. पण पण का असं म्हटलं? पण का? शिव अपि, शंकर सुद्धा समर्थ आहे, तो करू शकतो. पण याला कुणाची जोड लागते? तो मायया विनेशस्य परस्यानुभवात्मना. पण स्वतःच्या मायेशिवाय भगवंताला ते कार्य करता येत नाही. तो निर्गुण निराकार आहे. मग सगुण साकार अशा पद्धतीने जर विश्वाची निर्मिती असेल, तर मग या निर्गुण निराकाराला माया अशी साकार याची त्याला दुसरी जोड लागते. म्हणून मग या ठिकाणी महाराजांनी म्हटलं, शिवो अपि शक्तियुक्त चेत प्रभू. जरी शंकर समर्थ असेल तरी त्याला मायेची जोड लागते. हे असं महाराज का म्हणतात? तर पुढे ते म्हणतात, न घटेतार्थ संबंधस्ततो माया परावरा यस्या प्रभावं प्रवक्तुम शिवाद्या अप्यलम बलम. या मायेशिवाय सृष्टादी कार्य होत नाही, घडत नाही. न घटेतार्थ संबंधस्ततो, मायेशिवाय काही हे सृष्टादी कार्य होत नाही, सृष्टीची निर्मिती होत नाही. म्हणून काय तर या मायेचा जो प्रभाव आहे, हे हिचा प्रभाव खऱ्या अर्थाने सांगायला शिवाद्या अप्यलम बलम प्रवक्तुम, म्हणजे जिचा प्रभाव सांगणं हे शिवांना सुद्धा शक्य नाही, अशी या मायेचं महत्व आहे. आणि त्याशिवाय सृष्टीत नाहीये, उत्पन्न होऊ शकत नाही. आता ही माया याचं वर्णन करताना जेव्हा सांगतात, वैष्णवीयम महामाया सूर्यासुर मुनिस्तुता शय्याम देवमयी कृत्वा शेते साविती गीयते. म्हणजे वैष्णवीयम महामाया, ही जी विष्णूची जी महामाया आहे, हे ही सुरासुर मुनिष्ठा, ही जणू ही महामाया देवांची शय्या करून झोपते, कृत्वा शेते अशी राहते, असं सा इति गीयते असं सांगितलेलं आहे. आता आपल्याला हळूहळू असं लक्षात येईल की भगवान शंकराची स्तुती करता करता जेव्हा मायेचा उल्लेख आला, त्यानंतर मग त्या भगवान शंकरांच्या नंतर ही माया कशी प्रधान आहे, हिचं महत्व कसं जास्त आहे, अशा पद्धतीने हा यती सांगतोय. आणि हा स्वामी महाराज आता वर्णन करतात. महाराज पुढे असं म्हणतात, सर्वे देवाश्च मुनयो विषये विषमेयास्तुन्वन्ति ही सृष्टी स्थिती विनाशानां हेतुरेका सनातनी. कारण सर्वे देवाश्च, सर्व देव संकटकाळी, देवाश्च मुनयो सृष्टी
स्थिती विनाश हे रेखंड काही सनातनी म्हणजे कायम अशी कारण आहे. ही मायाच कारण आहे. ही मायाच उत्पन्नही करते, चालवते त्याचा, आणि प्रलय सुद्धा या मायेमुळेच घडून येतो. मग विदुषो अपि हठात चेतो महामोहायच्छति अभक्तानां बंधयतु भक्तानां मुक्तिदा सा. ही माया ही विद्वानांच्याही अंतःकरणात महामोद उत्पन्न करते. विदुषो अपि, जे विद्वान आहे, हठात चेतो महामोहाय यच्छन्ति, त्यांचे मनात मोह उत्पन्न करते. आणि जे अभक्त आहे ते भक्तीकडे का वळत नाही, तर त्यांना जे बंधन आहे, अभक्तांना बंध येतो. अभक्त जे आहे त्यांना तिथेच खितपत राहणं, त्यांच्या मनात भक्ती उत्पन्न न होऊ देणं, आणि जे भक्त आहे त्यांना मोक्ष प्रदान करणं, या दोन्हीला कारण ही मायाच आहे. तीच माया भक्तांना मोक्ष प्रदान करायला सहाय्य करते. जे अभक्त आहे त्यांना आहे तिथे त्या मायेमध्ये राहायला तीच प्रयुक्त करते. म्हणून काय आहे, सर्वेषु अपि हि भूतेषु नेत्युच्यते तत् स्वात्मा राम शिवोप्येतां प्रत्यर्थ मनोधावती. म्हणून सर्व प्राणी मात्रांमध्ये जी चैतन्य रूप आहे, सर्वेष्वपि हि भूतेषु चेतनेत्यु उच्यते, चेतना या पद्धतीने उच्चते राहते, तत् ती, तत् म्हणजे ती प्रत्येक माणसाच्या ठिकाणी चेतना या स्वरूपात जी आहे ती माया या ठिकाणी स्वात्मा राम शिवोप्य येताम, जे स्वतःच्याच ठिकाणी जो रममाण झालेला आहे, रंगलेला आहे, असा कोण शिव, असा भगवान शिव सुद्धा रत्यर्थ मनुधावती, हिच्या करता धावतो, या माये करता. असे एक आगळं वेगळं वर्णन या शिव पार्वती किंवा शिवशक्ती, शिवाच्या ठिकाणी अशी जी माया आहे, या मायेसाठी वर्णन केलंय. माऊलीने सुद्धा एक ठिकाणी शिव तेथे माया असं म्हटलेलं आहे. जोडी एक प्रकारे शिवाची छाया आहे. शंभू तेथे अंबिका. आता माया चतुष्क पदार्सो युवती नित्य नूतना सुपेशाश्च कृतास्यादौ वस्तेश वयुनान्य अपि. म्हणजे चतुष्क पदार्सो युवती नित्य नूतना माया, म्हणजे तारुण्य नित्य नूतन सौंदर्य आणि घृतासारखं शुद्ध खूप जास्त अशा पद्धतीने शुद्ध स्निग्ध असं जिचं सुमुख आहे, असा घृतासारखं शुद्ध असं सुमुख, अशी जी माया आहे सौंदर्यवती नित्य नूतन, ही काय करते, वस्तेश्य वयुनान्य अपीही,
जीवाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला आच्छादित करते. वस्तेश्य जणू काही त्याच्या ठिकाणी वास करून त्याचं अज्ञान आहे ते एक प्रकारे त्याच्या ज्ञानाला झाकळून टाकते. आता ही माया कशी कशी असते तर भक्ती, श्रद्धा, धृती, प्रेम, श्रीधी मेद्याश्चैज सत्सुया तृष्णा लक्ष्म्या तिभी निद्रा तंद्रा रूपेस्तरस्तुच. म्हणजे जी सज्जनांमध्ये भक्ती, श्रद्धा, धृती म्हणजे धैर्य, लज्जा, लक्ष्मी, श्री म्हटलंय, ऐश्वर्य, बुद्धी आदी रूपाने असते. मेधा देश म्हणजे बुद्धी आदी रूपाने असते. आणि दुष्ट जे असतात दुर्जन त्यांच्या ठिकाणी काय तर ती तृष्णा म्हणजे लोभ, अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य. तृष्णा अलक्ष्म्या आरती भी निद्रा तंद्रा म्हणजे दारिद्र्य, पीडा, भीती, झोप आणि आळस तंद्रा रूपे. आळस या पद्धतीने सत्सुच आळस या पद्धतीने त्यांच्या ठिकाणी वास करून राहते. सज्जनांमध्येही माया असते, दुर्जनांमध्ये असते, पण एका ठिकाणी भक्ती, श्रद्धा, धैर्य, लज्जा, लक्ष्मी अशा चांगल्या स्वरूपात असते. दुर्जनांमध्ये लोभ, दारिद्र्य, पीडा अशा पद्धतीने असते, पण आहे मूळ मायाच आहे. आणि क्षणे क्षणे विमुह्यन्ति वशनो अप्यत्र योगिनाः सैषा निवर्त अर्चनीयाच्या या जनादी रजाश्रुताः. म्हणजे हिच्या ठिकाणी या मायेच्या ठिकाणी विमुह्यन्ति वशनो योगिनाः म्हणजे जितेंद्रिय योगी सुद्धा या मायेच्या ठिकाणी मोहित होतात, विमोहित होतात. विमुह्यन्ति ही यांना मोहित करते, योग्यांना सुद्धा. ही माया अनिर्वचनीय जणू काही असून तिचं वर्णन आहे ते अनादि अज असं केलेलं आहे. अनादि अज याचा अर्थ असा आहे की ती अखंड आहे, कधी नव्हती असं झालंच नाही. ती असतेच, कुठल्या कुठल्या स्वरूपात ती माया असते, म्हणजे ती अखंड आहे, म्हणजे अज. आता विष्णू हास्यमसो माया तदाधारा जडा अधमा प्रध्वंसोस्या अनादेश विष्णू पदविलोचनात. म्हणजे जणू काही विष्णूचं हास्य रूप असणारी ही जी माया आहे ही त्याच्याच आधाराने राहते. विष्णूर हास्यमसो माया तदाधारा तदाधारा या विष्णूच्याच आधाराने राहते ही माया. आणि जडाधमा प्रध्वंसोस्या अनादेश विष्णू पदविलोचनात. म्हणजे काय आहे तर त्याच्या आधारे राहते, पण माया कशी आहे ती जड आणि अधम आहे. आणि त्या मायेचा जो नाश आहे, मायेचा जर ही माया दूर व्हायची असेल, हिचा नाश जर होणार असेल, अज्ञान स्वरूपी जी माया असेल तिचा जर नाश व्हायचा असेल तर तो कसा होतो, तो विष्णू पद प्राप्तीने किंवा मोक्ष प्राप्तीने होतो. विष्णू पद विलोचनात म्हणजे मोक्ष प्राप्ती म्हणजे विष्णू पद प्राप्तीने होतो. या ठिकाणी हास्य हा शब्द का वापरला तर हास्य हे मोह उत्पन्न करणारं असतं, म्हणून विष्णू हास्यमसो. म्हणून काही भगवान विष्णूच्या हास्य स्वरूपात ही माया विष्णूच्या ठिकाणी असते. आणि पण याचा अर्थ वेगळा असा आहे की विष्णू हा तिचा आधार आहे आणि विष्णुपद हेच मोक्ष आहे असं या श्लोकात जेव्हा ते
मामेव ये प्रपद्यन्ते, हे जे गीतेत वचन आहे, माया मेत्या तरंती ते, हे जे गीता वचन आहे हे भगवंताचं वचन तेच आहे की भगवंताच्याच कृपेमुळे ही माया म्हणून तरुण जात. म्हणून देवानां परमो विष्णू खमो अग्नि रीती श्रुते अयम विष्णू रजो नादी अनंतो दीर अनंतो विश्वकारणः. देवानां परमो विष्णू, देवांमध्ये श्रेष्ठ आता विष्णू, आणि कनिष्ठ काय आहे? खमो अग्निरीती श्रुते, विष्णू हा श्रेष्ठ आणि अग्नी हा कनिष्ठ आहे असं समजलं गेलंय श्रुतीमध्ये. हा विष्णू कसा आहे? अयम विष्णू विष्णुर अजो अनादि अनंतो विश्व कारण. हा विष्णू जो आहे तो अज आहे, अनादि अनंत आहे आणि जणू काही संपूर्ण विश्वाचं कारण आहे असं सुद्धा सांगणारी वेदात श्रुती आहे. ही श्रुती काय आहे? अग्नि वै देवानां वयो विष्णू परम, अशी श्रुती. या श्रुतीचा आधार घेऊन महाराजांनी या श्लोकाची निर्मिती केली. म्हणून महाराज असं म्हणतात, सूर्यस्तत्पदम श्रेष्ठम सदा पश्यन्ति चेत नेतरे वीर्याणि तस्य को शत्रू न वेदो क्रमस्य. बुद्धिमान जे लोक असतात ते जे श्रेष्ठ पद आहे त्याच्याकडे नेहमी त्यांचं लक्ष असतं, ते पाहतात, इतर नाही. सदा पश्यन्ति ने इतरे, न इतर लोक नाही, कोण? श्रेष्ठम सदा पश्यन्ति, ते जे विष्णुपद श्रेष्ठ पद आहे ते बुद्धिमान लोक त्याच्याकडे बघतात. आणि विस्तीर्ण पादक्षेप असलेला वीर्याणि तस्य को अप्य अत्र, त्याचा पराक्रम जो विष्णू ज्याने त्रिपादस्या मृत्युंजयने 3 पादामध्ये संपूर्ण पृथ्वी पादक्रांत केली. त्रिपाद असं आपण म्हणतो हा विष्णू. तर याचा जो पराक्रम तो कोण जाणू शकतो? म्हणून विष्णू य परमं पदम, हे जेव्हा असं म्हटलं गेलंय तेव्हा अथा को वेद यत आवहू बभूव उरुक्रम, अशा पद्धतीने वीर्यवान असा शब्द या ठिकाणी वापरला आहे. आणि मग या विष्णूचं आणखीन वर्णन करताना महाराज म्हणतात, राग उत्पाद्य विधीम नाभेर वेदांत वेदांतत्वा ततो जगत उत्पादयत्य सावेव बुद्धी वृद्धी दीपो मुमुक्षु राट. म्हणजे जणू काही प्रथम नाभेर वेदांत त्वा विधीही प्राग उत्पाद्य, पहिल्यांदा नाभी कमलातून ब्रह्मदेवाला उत्पन्न यांनी केलं या विष्णूने. नंतर काय केलं? वेदांतत्वा, त्याला वेद दिले ब्रह्मदेवाला. त्यानंतर उत्पादयत्य सावेव, त्यानंतर बुद्धी सागर आणि मुमुक्षराट म्हणजे मुमुक्षु सम्राट असा जो ब्रह्मदेव आहे, मुमुक्षराट असं म्हटलंय सम्राटाला. बुद्धी दीपो हा विष्णू निर्माण करतो. कारण पूर्वी यो ब्रह्मांडम विदधाती पूर्वम, हा विष्णू हा ब्रह्मदेवाच्या पूर्वी निर्माण झाला आहे असं एक ठिकाणी श्रुतीने म्हटलं आहे. या विष्णूचं महात्म्य कसं आहे? भित्या प्रधिकृता अस्मा उद्वहंती बलिसुरा माययांश्चंत्यनंदत्तम सम्राज्यम इवं भूमिपाह. म्हणजे ज्यांनी या सृष्टीकरता ज्या इंद्रादी देवांना नियुक्त केलेलं आहे ते सुद्धा भीतीने याला बली देतात.
या विष्णूला बली देतात. अस्मान उद्वहंती बलीम सुरा, देव सुद्धा या विष्णूला प्रसन्न करण्याकरता बली प्रदान करतात. आणि जसे एखाद्या सम्राटाच्या आदेशानुसार राजे आणि देव असे जे देव असतील ते माययांश्चंदन दत्तम स्वराज्यम इमं भूमिपाहा, दुसऱ्यानं दिलेल्या जणू काही याच्या आज्ञेने त्यांचं आविर्भागाचं यज्ञात ग्रहण करतात. म्हणजे जणू काही देवांना सुद्धा जो आविर्भाग यज्ञात मिळतो तो सुद्धा देव का ग्रहण करतात, तर त्यांना तो प्राप्त होतो. यस्य भ्रूमभंग मात्रेण त्रिलोकी नश्यति क्षणात, भ्रूभंग मात्रेण, ज्याचा फक्त ज्याला भ्रुकुटी भंग ज्याला क्षणार्धात, इच्छा मात्रे पुत्र जाते से ऐश्वरोत्पद्धते चा, इच्छा मात्रे पुत्र जाते से स्व ईश्वरोत्पदे तथा, आणि इच्छा उत्पन्न होतात हे तिन्ही लोक पुन्हा त्याच्या स्वामीसह पुन्हा उत्पन्न होतात. असा कोण आहे, तर नारायण किंवा भगवान विष्णू, त्याला पुरुष असं म्हटलं आहे. ज्याला वेदांनी पुरुष असं म्हटलंय. पुरुष एवेद गुण सर्वम जगभूतम यच्च भाव्यम. आता पुढे महाराजांनी वर्णन करताना म्हटलं, या आत्मभूत शत्रू सुक्रूरो यात्यधो गतिम दूरत्ययामपि ध्वंती माया यद्रूप चिंतकाः. तो आत्मस्वरूप विष्णूचा शत्रू आहे. स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी भगवान विष्णू आहे, पण त्याचा जो पूजन करत नाही, त्याला जो मानत नाही, या आत्मभूत शत्रू, स्वतःचा आत्म्याचा जो शत्रू आहे, जो आत्म्यस्थ जो ईश्वर आहे विष्णू आहे, त्याचा जो शत्रू आहे सक्रूरो, तो जो क्रूर आहे, यात्य अधोगती, तो अधोगतीला जातो. आणि जो या स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी भगवान विष्णू आहे, नारायण आहे, याचं स्मरण करून अपि ध्वंती मायाम यद्रूप चिंतका, जे स्वतःच्या ठिकाणी मायेमुळे जे बद्ध जरी असतील, ते स्वतःच्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी जे चिंतन करतात ते या मायेला तरून जातात. कसं, तर स्वतःच्या हृदयाच्या ठिकाणी जे विष्णूचं ध्यान करतात, स्मरण करतात. भगवंतांनी गीतेत सांगितलंय, ईश्वर सर्वभूतानां ईश्वर वास करून असतो. म्हणून असं अर्वाचिना सुरा के अपि न विदुर्य तद्भवा सर्वज्ञोपि चात्मानं कार्सन्यानो वेद वेदवा. ज्याच्यापासून उत्पन्न झालेले अर्वाचिना सुरा के अपि, याच्यापासून उत्पन्न झालेले आणि त्याच्यानंतरचे काही देव सुद्धा ज्याला जाणत नाही, ते अपि न विदुर्य तद उद्भवा, ते काही त्याला जाणत नाही. सर्वज्ञ अपि चात्मान, तो सर्वज्ञ जो असलेला चात्मान, कास्तर अन्यो वेद वेदवा, तो आत्म्याला पूर्णता जाणील किंवा न जाणील. वेद नो वेद म्हणजे याचा असं आहे, तो अनंत आहे,
त्यामुळे सामान्याला किंवा वेदज्ञाला सुद्धा त्याची जाणीव कशी येणार? नेती नेती शब्द न ये अनुमाना, असं जेव्हा एकनाथांनी म्हटलं तेव्हा वेद सुद्धा असं म्हणतात की त्याचा पार लागत नाही, त्याला कसे जाणणार? या संकल्पनेचा या ठिकाणी जणू काही महाराजांनी इथे उल्लेख केला. स वेत्ती वेद्यम न तू तस्यास्ति वेत्ता, असं एक ठिकाणी वचन आहे, ते आहे. म्हणून या ठिकाणी जणू काही हा जो आत्मा आहे म्हणजे विष्णू स्वरूप हा अनंत आहे, याला कोणीही जाणू शकत नाही, असं महाराजांना सांगायचं आहे. यस्यैक पादियम माया त्रिपादस्या अमृतम दिवी स देव देवेश कथम ना अर्चस्त्री विक्रमाः. ज्याच्या एकपाद मायेमध्ये संपूर्ण विश्व आहे आणि ज्याच्या 3 पादामध्ये आकाशातील अमृत म्हणजेच मोक्ष आहे. यस्येक एक पादियम याया, संपूर्ण जे विश्व जणू काही याच्या एक पादामध्ये समावलेलं आहे आणि संपूर्ण त्रिपादाच्या पलीकडे गेलं म्हणजे मोक्ष प्राप्ती आहे. तो सदेव देवेश, तो देवांचाही देव. ना पूजन करणार नाही, तो पूजनीय कसा असणार नाही? तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की आधी गणपती, मग सूर्य, मग जणू काही महादेव, मग देवी म्हणजे माया आणि आता विष्णू, अशा या जणू काही पंचायतन देवांचं हा यती स्तुती करतो आहे, ज्यांचा वेदानुसारी प्रत्येक ऋषींच्या आधाराने हा या सगळ्या देवांचं महत्व प्रतिपादन करतो आहे. उत्तम पद्धतीने त्यांनी सप्रमाण या सगळ्या देवांचं महत्व प्रतिपादन केलं. आपण असं बघितलं की हे जे काही श्लोक आहेत, जर एखादा कोणी वैदिक असेल त्याला असं लक्षात येईल की या प्रत्येक श्लोकामध्ये अर्धपाद, चतुर्थपाद किंवा काही शब्द हे वेदांच्या ऋचांचे तसेचे तसे आलेले आहेत. जणू काही वेदरूप अशाच पद्धतीने पण ही श्लोकबद्ध अशी रचना आहे. या प्रत्येकाच्या आधाराने या यतीने या पंचायतन देवांचं या ठिकाणी महत्व वर्णन केलं आहे. हे सगळं वर्णन केलं की इतकं उत्तम वर्णन आहे की तोच देव मोठा आहे असं सांगत असताना गणपतीपेक्षा सूर्य, सूर्यापेक्षा शिव, शिवापेक्षा माया, मायापेक्षा विष्णू, असं याची एक एक याची पायरी हा या पद्धतीने वर्णन करतोय. तेव्हा तो असं म्हणतो, इतरेप्या अग्नी वा ही चंद्रमुखान देवान वदंती ही श्रौती कुर्वन्ति ते स्वपक्षम स्वस्वपक्षम सर्वेपि यत्नताः. इतर सुद्धा इतरे अपि अग्नि वायू इंद्राः मुखान, अशा प्रमुखा इंद्र वायू अग्नी असे प्रमुख देव असं देवांचं काही लोक वर्णन करतात आणि सगळेच लोक अगदी प्रयत्नपूर्वक श्रौती कुर्वन्ति ते स्वपक्षम सर्वेपि यत्नता, आणि स्वतःचा पक्ष आपलं म्हणणं सिद्ध करण्याकरता सगळे जणू काही वेदांची साक्ष घेतात, वेदांच्याच ऋचांचा कुठेतरी उल्लेख करतात. म्हणजे कसं, तर अग्नीची उपासना करणारे ऊर्धा दिव, वायूची उपासना करणारे असतात ते वायुर्वै गौतम तत्सूत्रम असं म्हणतात. इंद्रो यातो वसी तस्य राजा, असं म्हणून इंद्राची काही लोक प्रमाण आणि हे सगळे वेदांचे दाखले देतात.
तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या देवतांची जेव्हा वर्णन या यतीने केलं, तेव्हा शेवटी या सगळ्या देवांमध्ये कोणत्या देवतेची उपासना करावी असा या यतीला प्रश्न पडला आहे, असं महाराज सांगतात. आणि मग या सगळ्या देवतांचे वर्णन केल्यानंतर मग आता तो यती असं म्हणतो, विराडादित स्थावरांता ईश्वरा बहवा श्रुता एतेषु कतमोर्चोत्र मोक्ष सिद्धी प्रदर्शक. म्हणजे विरांग तस्मात विराड जायतो विराजो अधिपुरुषा. म्हणजे विराट पुरुष जो आहे, विराट शब्द विराट या अर्थाने, विराट पुरुषापासून स्थावर पर्यंत बरेच देव असे ऐकण्यात आहे. विराजादी स्थावरांता ईश्वरा बहवा, बरेच असे देव, श्रुता असे ऐकण्यात आहे. एतेषु यामध्ये तमो अर्चो अत्र, कुठल्या देवाची पूजा अर्चना उपासना करावी आणि कोणचा देव हा मोक्ष सिद्धी प्रदर्शक, मोक्ष सिद्धी प्रदान करणारा नेमका आता असा कोणचा देव आहे. कारण काही लोक या संपूर्ण सृष्टीमध्ये विराट पुरुषाला होतात, तर काही लोक याच्याही पलीकडे जाऊन मग कोणी पिंपळ वटवृक्ष यांना कुलदैवत मानतात. त्यामुळे इतके विविध प्रकारचे देवी देवता आहे की कोणाची अर्चना करावी असा हा यती तेव्हा म्हणतो. आणि मग त्यांनी आणखीन एक शब्द असे या ठिकाणी असं म्हटला, प्रतिमा पट्ट यंत्रेषु जलाग्न्या दिशु वा पुन्हा एतेषु कथमीशानो देव सान्निध्यम इच्छति. म्हणजे प्रतिमा पट्ट यंत्रेषु, प्रतिमा म्हणजे मूर्ती, पट्ट म्हणजे एखादं टाक वगैरे आपण म्हणतो, वस्त्र आणि यंत्र यामध्ये, किंवा जल अग्न्यादिषु, जल किंवा अग्नीमध्ये हा व्यापक देव कसं आहे, तो त्यात कसा राहतो, या देवांचं या ठिकाणी प्रतिमेमध्ये, यंत्रामध्ये, जलामध्ये सान्निध्य कसं असतं, हा देव कसा त्यात असतो, कसं सान्निध्य असतो, हे सुद्धा या यतीची जाणून घ्यायची इच्छा आहे. कारण लोक पूजेसाठी प्रतिमा स्थापन करतात, काही लोक पूजेसाठी यंत्र बनवतात, प्रकारची श्रीयंत्र अशी यंत्र बनवतात. त्यामुळे काही लोक पाण्याच्या ठिकाणी जलदेवता, अग्नीच्या ठिकाणी अग्निदेवता असं म्हणतात. तर याच्यामध्ये देवत्व कसं येतं ही याची जणू काही जिज्ञासा आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं, देवत्व कसं येतं हे याला हा असं का म्हणतो, तर याचं एक कारण त्यांनी इथे असं म्हटलंय, ये हि तस्त्यस्य चाव्हानम गच्छेतीच विसर्जनम प्रतिमादोष भगवान कथयान मायाती गच्छती. म्हणजे प्रतिमादिक वगैरे जे आहे त्याच्यामध्ये ये असं आव्हान, चाव्हानम, येती तस्या चाव्हानम, आपण जेव्हा या असं आव्हान या प्रतिमेला करतो, मूर्तीला, आणि गच्छेतीचं विसर्जन, गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ असं जेव्हा विसर्जनाच्या जेव्हा म्हणतो, तेव्हा आव्हान केल्यानंतर देव कसा येतो, गच्छ गच्छ म्हणताना जातो कसा, ही जणू काही वेगळीच जिज्ञासा त्यांनी या ठिकाणी सांगितली आहे. आणि अशा पद्धतीने हा जेव्हा प्रश्न या यतीने भगवान दत्तात्रेयांना विचारला,
तेव्हा भगवान दत्तात्रय आता पुढे याचं कसं उत्तर देतात हे आपण पुढच्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत सिद्धांत अवधूत चैतन्य श्री गुरुदेव दत्त.